दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नवी मुंबईतील नेरूळमधील शिरवणे हद्दीतील भारती बारमध्ये डीजे म्हणून काम करणाऱ्या उदय शेट्टी याच्या हत्येच्या गुन्ह्याखाली आरोपी विक्रम कुमार यादव वय 22, पप्पू चौधरी वय 23 आणि शिवा केवट वय 21 या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। उदय शेट्टी आणि विक्रम कुमार यादव यांच्यात यापूर्वी वाद झाला होता। याच गोष्टीचा राग मनात धरून विक्रम कुमार यादवनं आपल्या इतर 2 सहकाऱ्यांच्या मदतीनं ही हत्या केल्याचं उघडकीस आलंय। मृत उदय होनप्पा शेट्टी वय 42 हा शिरवणे गावातील भारती बारमध्ये डीजे म्हणून काम करत होता। तो बारमध्येच राहत होता। शेट्टीचं काही दिवसांपूर्वी विक्रम यादव सोबत भांडण झालं होतं। हाच राग मनात धरून उदय शेट्टीला मारण्याची विक्रम यादवने योजना आखली। त्यासाठी त्याने बारमध्ये काम करणारे आपल्या गावाकडील पप्पू चौधरी आणि शिवा केवट यांची मदत घेतली। मंगळवारी रात्री उदय शेट्टी हा बारच्या पहिल्या मजल्यावर झोपला असताना विक्रम यादव आणि शिवा केवट आणि पप्पू चौधरी या तिघांनी उदय शेट्टीला जबर मारहाण करून त्याची निर्घृण हत्या केली। त्यानंतर विक्रम यादव आणि शिवा केवट या दोघांनी उदय शेट्टीचे पैसे लुटून पलायन केलं। मात्र पप्पू हा त्याच ठिकाणी थांबला होता। बुधवारी सकाळी शेट्टी याची हत्या झाल्याचं उघड झाल्यानंतर नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उदय शेट्टी याचा मृतदेह ताब्यात घेतला होता। बारमधील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा माग काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली। त्यात वेटरचाच हात असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, निलेश शेवाळे आणि त्यांच्या पथकानं बारमधील इतर वेटर्सची चौकशी केली। पप्पू चौधरीकडे चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली। त्यामुळे पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्यानं हत्येची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी पप्पू यादव याला अटक केली। त्यानंतर विक्रम आणि शिवा हे मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना जुईनगर रेल्वे स्टेशन जवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना तेथून अटक केली। लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।